जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे अवघ्या देशाला जेन झीच्या ताकदीचा प्रत्यय आलाय। पंतप्रधान मोदींनी दोनदा जेन झी स्टाईलमध्ये व्हिडिओ बनवत जेन झीशी संवाद साधला। यानंतर आता सरसंघचालक मोहन भागवत हे देखील जेन झीशी संवाद साधणार आहेत। 6 ऑगस्टला मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात तरुण पिढीशी सरसंघचालक थेट संवाद करणार आहेत। जनरेशन झी आणि जनरेशन अल्फाच्या विद्यार्थ्यांकरता विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलंय। जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनामुळे देशभरात आंदोलनाची धग पसरली। आंदोलक आणि विरोधकांच्या रेट्यामुळे अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे टेक्नो सॅव्ही आणि बेधडक जेन झीमुळे लोकशाही आणि राजकारणाची व्याख्या ही बदलते। या बदलाशी जुळवून घेण्याकरता सत्ताकारण, राजकारण आणि समाजकारण करणाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। तर मोहन भागवतांच्या संवाद कार्यक्रमावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। नेमकं कोणी काय म्हटलंय जाणून घेऊया। संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती। हा संवाद खूप उशिरा होत आहे, देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे। आणि त्यांना प्रीच करून काय होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काय होणार नाही। संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे। जेनझीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे लावून लाठ्या चालवलेल्या आहेत। महिलांना कसं हँडल केलेलं आहे, एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रग्सची चिटकू, हे सगळं जेनझी बरोबर झालेलं आहे। ते जेनझी विसरणार नाही। मी मोहन भागवत साहेबांना विनंती करेल, तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही बिहारमध्ये जावा। देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनझींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे, हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल। मन की बात आम्हाला ऐकायची नाही, जनतेची बात ऐकणं हे आज महत्त्वाचं आहे। देशातली युवा पिढी भाजपवर नाराज आहे। नीटचा विषय आहे आणि त्याबद्दल ठातूरमातूर सरकारने उपाययोजना केलेली आहे। प्रधानमंत्री मोदी किती इंस्टाग्रामवर गेले, रात्रीचे कधी व्हिडिओ जारी केले, तरी पण आता ते जो बूंद से गई वो हौद से नहीं आ सकते। त्यामुळं हे सरकार अतिशय निर्दयी सरकार आहे आणि 2021 पासून विशेषतः पेपर फुटेजची इतकी प्रकरणं होत आहेत, ही ऑर्गनाइज्ड गँग आहे आणि हे राजकीय आश्रयाशिवाय होणं शक्यच नाही।